हे दोघं तर अगदी गुंडांसारखे दिसतात आणि हा कुत्रा यांनी काय माझ्यावर सोडायला आणलाय की काय? लीला, तू ह्यात खूप वाईट अडकलीयस. Perfect. Ha आहे मिस्टर परफेक्ट. नजरेत धार शिस्त ह्याची फार परफेक्ट. चूक छोटीशी पण येईल अंगाशी परफेक्ट. परफेक्ट. हा आहे मिस्टर परफेक्ट. Perfect. I am Mr. Perfect. He's so perfect. तुम्ही इथे मला का आणलंय? हे असं सुनसान जागी आणून एका मुलीला घाबरवणं शोभतं का तुम्हाला? मी काही चुकीचं बोलले नाहीये. तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही पण हेच केलं असतं. मी तुमच्या घरी येऊन आरडाओरडा केला तेव्हा तुम्हाला किती राग आलेला. मग तसंच माझ्या आईसमोर तुम्ही तिचा अपमान केल्यावर तेव्हा मला सुद्धा राग आला होता. आणि म्हणूनच ते केकचं प्रकरण घडलं. पण त्याचा हा अशा प्रकारे बदला घेणं योग्य नाहीये. हे बॉडीगार्ड, कुत्रा, तुम्ही काय मला मारणार आहात का? अहो अंकल, पण मी अजून फेमस पण झाले नाहीये. कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे मी. म्हणजे एका शॉर्ट फिल्म मध्ये ब्लॅक बेल्ट होते. हा, पण त्याच्यासाठी ट्रेनिंग घेतली होती मी 2 दिवसाची. मला माहितीच होतं तुम्ही मला कधीच हार्म करणार नाही. नाही म्हणजे तितके काही वाईट नाही आहात तुम्ही. असं गुंड आणून मुलीला घाबरवणारे नाही आहात तुम्ही. हे काय? लक. लक? लक म्हण, लॉटरी म्हण, वरदान म्हण. वरदान? या पेपर्समुळे तुला जे हवंय ते मिळेल. पैसा, प्रॉपर्टी, रेप्युटेशन, प्रेस्टीज, बंगला, जे हवंय ते सगळं मिळेल. आज हे माझ्यासमोर बोललात ते ठीक आहे, पण एका मुलीच्या आई वडिलांसमोर असलं काहीतरी बोलू नका. मुलीला पैसे ऑफर करण्याचा अर्थ खूप वेगळा होतो. तू पण तसाच अर्थ घेऊ शकतेस. नक्की कसले पेपर्स आहेत हे? अग्रीमेंट. मी तुला पैसे देईन, त्या बदल्यात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. तुझ्या फायद्याचं डील आहे. तुला हे सगळं मान्य असेल तर या पेपर्सवर साईन कर.
वाटलं मी खरंच ॲग्रीमेंटवर साईन करीन. तुम्हाला लग्नाची नाही ट्रीटमेंटची गरज आहे. हा नंबर मनोरुग्णालयाचा आहे, मेंटल हॉस्पिटलचा. कॉल करा, चांगली ट्रीटमेंट देतील ते. काय अंकल, वयाने इतके मोठे आहात तरी इतका इमॅच्युअर विचार करता. तुम्हाला ना तुमच्या वयासारखं वागण्याची आणि तुमच्याच वयाच्या मुलीशी लग्न करण्याची गरज आहे. हे तुमचं वरदान तुमच्याकडेच ठेवा. मी काही तुमच्याकडे वर वगैरे मागितला नव्हता. अर्थात ह्या सगळ्यात तुमची काही चूक नाहीच आहे. तुम्ही काय मोठे बिझनेसमॅन आहात म्हणून तुम्हाला लग्न पण बिझनेस सारखंच वाटत असणार. म्हणून तर तुम्ही हे लग्नाचं ॲग्रीमेंट बनवलं. अंकल, तुम्हाला बायको म्हणजे हॉटेलची एखादी ब्रांच वाटली का, जिला पैशाच्या जोरावर ॲग्रीमेंट करून विकत घ्याल? पुढच्या वेळी असं काही प्रपोजल आणताना बॉडीगार्ड काय गँगस्टर जरी आणलात ना तरी मी घाबरणार नाहीये. कळलं? ही लीला चाइल्डिश वाटत असली ना तरी वेळ आल्यावर स्वतःसाठी भांडूही शकते. आणि हो, मेंटल हॉस्पिटलला जाताना तुमच्या त्या कुत्र्याला पण घेऊन जा. तो पण तुमच्यासारखाच आहे, खडूस. आपण त्या मुलीला निवडून चूक केली. आपण काहीच केलेलं नाहीये सरू. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं लक्ष्मी? मी आणि सरू काय तुमच्या होला हो म्हणण्याचं काम करतो. असिस्टंट असतात ना तसं. पण काम चांगलं झालं तर शाबासकी लीडर घेतो ना. मग माती खाल्ल्यानंतर पण जबाबदारी लीडरने घ्यायला नको का? आई, तुम्ही काय बोलताय कळतं ना तुम्ही? हो, चूक दुर्गा वहिनींची आहे. लीलाची निवड हा त्यांचा निर्णय होता ना. नाही, त्यांचा निर्णय नव्हता, अंतराईंचा निर्णय होता. तो नाही का फोटो. हो सरू, पण लीलाचा फोटो चेंज करून श्वेताचा फोटो नाही लावायचा हा निर्णय तर ह्यांचाच होता ना. आता जे झालंय त्यावरती रिग्रेट करण्यापेक्षा तेव्हा माझं ऐकायला हवं होतं ना. पण तेव्हा तुमचा इगो मध्ये आला. इगो नाही, त्याला लॉयल्टी म्हणतात लक्ष्मी. मी एजंटच्या शब्दाबाहेर कधीच जात नाही. मी पाळते माझ्या लीडरचा शब्द. त्याचे परिणाम बघतोय ना आपण. मी म्हणत होते किती वेळा की लीलाला सिलेक्ट नका करू, तिला फायनल नका करू, पण माझं कोणी ऐकलं नाही. आता तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला दोघींना भोगावं लागतंय ना. आता सगळं नीट करण्यासाठी आमची मदत मागू नका, तुमचं तुम्ही सॉर्ट करा. बरोबर आहे तुझं लक्ष्मी. माझ्या चुकीच्या निर्णयामुळे हे झालंय. पण आता यातनं सोल्युशन पण मीच काढणार. तू कोण समजतोस रे स्वतःला? हा, स्वतःला काय देव समजतोस? म्हणजे आहेस, पण
पण माझ्याशी तरी देव असल्यासारखं अजिबात वागत नाहीस. आता तू किती म्हणालास ना की लीला प्लीज आते तरी सुद्धा मी येणार नाहीये. तुम्ही जात पार्टनर. मी इतक्या प्रेमाने तुला पार्टनर म्हणते आणि तू विसरलास ना आपली पार्टनरशिप. आपलं काय ठरलं होतं की त्या खडूस अंकलला परत कधीच भेटायचं नाही. अरे आता थोड्या वेळापूर्वी मी आठवण पण केली होती की नाही तुला, आणि तू काहीतरी फालतू कारण काढून भेटवलंसच ना परत. आणि पार्टनर ह्या वेळेला नुसती भेट नव्हती, ते अंकल काहीतरी भलतंच प्रपोजल घेऊन आले होते माझ्याकडे. हे सगळं करण्यापेक्षा माझं स्वप्न पूर्ण कर ना. एखाद्या सिरियल मध्ये मला हिरोईनचा रोल दे. सेकंड लीड तर दे. तशी बरी करते की नाही मी ऍक्टिंग. कामामध्ये नुसते फोन. बोला. काय कुठवर आली चहा पोह्याच्या कार्यक्रमाची तयारी? ऐका ना, मी काय म्हणते, मला थोडा वेळ हवा आहे. म्हणजे मी बोलणार आहे यांच्याशी. तुला काय करायचं ते कर. येत्या गुरुवारी मी घरी येतोय. लीलाला तयारी ठेव. काय कळलं? मी काय म्हणते, काय साखर लय झाले का घरात? चल. तर माझ्या रेवतीचा चंद्र म्हणजे माझा होणारा जीजू. पण इथे काय करतो? हा, रेवची वाट बघत असेल. कच्चित भेटल्यामुळे ओरडा मिळाला ना, म्हणून आले असतील इथे मंदिरात. पण आता तुम्ही पकडले गेला. बघते जात. अगं ताई, अगं कुठे होतीस? भेटलीस नाही इतके दिवस. कशी आहेस? आई विचारत होती कधी येऊन जा घरी. आईला सांग पुढच्या बुधवारी नक्की येते. हा अगं तुमच्या बेकरीतला रवा काही घेऊन या. नक्की आणते. हा रेवने चक्क साडी नेसली. पण ही पाया का पडते? एवढी काय घाई आहे मॅरिड कपल सारखं वागण्याची? नाही पण हे पाया पडणं जरा अतिच आहे बर का. पण एवढ्या उघडपणे भेटण्याची हिंमत रेव मध्ये आलीच कशी? थांब, आज दोघांना रंगे हातच पकडते. रेव,
कोण रेऊ? सॉरी म्हणजे मी कुठल्याही रेऊला ओळखत नाही. तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. बरं मी निघू का? माझा नवरा माझी वाट बघतोय. बाय. ताई, माझं विक्रांतवर मनापासून प्रेम आहे आणि विक्रांतचं सुद्धा. रेवती, इकडे आहे मी ताई. रेवती, अगं हे काय करते? बरं जाऊ दे. केक कसा झालाय? ताई अगं काय करतेस? डोकं बिकं फिरलंय का? मला हा केक डिलिव्हर करायचा आहे. रेव, केक नवीन बनवता येईल. अगं पण हा नाही, हा मला डिलिव्हर करायचा आणि हा बिघडला तर मोठा प्रॉब्लेम होईल. अगं रेव, केक बिघडला ना तर नवीन बनवता येईल, पण तुझं आयुष्य खराब झालं ना तर मोठा प्रॉब्लेम होईल. काय झालंय तुला? तू त्या एजंटच्या घरी जाऊन आलीस का परत, म्हणून डोकं फिरलंय का तुझं? मी आता तुझ्या विक्रांतला बघितलंय. विक्रांत? विक्रांतला काय झालं? ताई काही झालंय का विक्रांतला? ताई अगं बोल ना. ताई तू चल आधी, अगं चल. ताई कुठे? ताई सांग ना. ताई विक्रांतला काही झालंय का? त्याला काही झालं नाहीये ग, आणि त्याचा विचार करण्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर. त्याच्यामुळे तुझ्या आयुष्यात काही वाईट घडायला नको रेव. म्हणजे ताई तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. तू जरा नीट सांगतेस का मला? विक्रांतमुळे माझ्या आयुष्यात काय गडबड होईल? रेव, तुझ्या विक्रांतचं लग्न झालंय. हो ताई, ते मला माहिती आहे. काय? हो ताई, मला माहिती आहे त्याचं लग्न झालंय ते. अगं रेव, तुला कळतंय तू काय बोलतेस ते? अगं ताई हो, पण तो त्याच्या बायकोला लवकर डिवोर्स देणार आहे आणि ताई त्यांचं अजिबात एकमेकांशी पटत नाही. त्यांचं लग्न पण खूप खूप जबरदस्ती लावण्यात आलं होतं. अगं ताई ते कुठे बाहेरही जात नाहीत एकत्र. रेव, हे सगळं खोटं आहे. तो फसवतोय तुला. अगं मी बघितलंय त्या दोघांना बाहेर फिरताना आणि खूप खुश होते ते. ताई अगं ते सगळं तो जबरदस्तीने करतोय. तो काहीच मुद्दाम करत नाहीये. तो हेल्पलेस आहे ग ताई. अगं तू काय बोलतेस हे मूर्खासारखं? हा तुझा अंधळा विश्वास तुझ्या आयुष्याची वाट लावेल. नेहमी मी तुला सपोर्ट करते ना सगळ्यात. आता ह्या वेळेला माझं ऐकायचं. हा, उठ उठ, त्याला फोन लाव आत्ताच्या आता, मला बोलायचंय. आणि हे बघ, आणि हा जो तुमचा मूर्खपणा आहे ना तो लगेच बंद करायचा. लाव फोन, फोन लाव.